मुंबईसह एमएमआर परिसरातील रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 1 सप्टेंबर 2026 पासून रिक्षा आणि काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार आहे। एमएमआरडीएने भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। नव्या दरानुसार रिक्षाच्या पहिल्या 1.5 किलोमीटरसाठीचं किमान भाडं 26 रुपयांवरून 27 रुपये होणार आहे, तर काळ्या पिवळ्या टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपयांवरून 33 रुपये होणार आहे। ही भाडेवाढ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार आणि पालघर या एमएमआर मधील भागांमध्ये लागू होणार आहे। इंधनाचे वाढलेले दर, वाहनांची देखभाल, विमा आणि इतर खर्च वाढल्याने भाडेवाढ करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी संघटनांकडून करण्यात आली होती। दरम्यान मुंबईमध्ये मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरही परिवहन विभागाची कारवाई सुरू आहे। आतापर्यंत 1268 चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। त्यानंतरही नियमांचं पालन न केल्यास बॅज निलंबित करण्याची कारवाई होऊ शकते। म्हणजेच एकीकडे रिक्षा टॅक्सीचं भाडं वाढणार तर दुसरीकडे चालकांसाठी मराठी भाषेचा नियमही कडक होणार आहे।